सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DG केसर अक्कलकोट महाराष्ट्र सोलापूर जिल्हा. चला, पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT त्याच्यामध्ये येणारे 100 कन्सेप्ट. आता 62 कन्सेप्ट बघितलेले आहोत. आता 63वा कन्सेप्ट. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान इज द जेनेरिक नेम परफॉर्मिंग द फंक्शन्स ऑफ डाटा स्टोरेज, डाटा रिट्रीवल अँड डाटा कम्युनिकेशन. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याचं मेन काय फंक्शन आहे, त्याचं काय कार्य आहे, तर डाटा संग्रह करणे, डाटा रिट्रीवल करणे आणि डाटा कम्युनिकेशन करणे ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं प्रमुख कार्य आहे. FM रेडिओ. आता FM रेडिओमध्ये FM ह्या शब्दांचा फुल फॉर्म काय? फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. आता ITES कृपया त्याचा फुल फॉर्म लक्षात घ्या. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड सर्व्हिस. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड सर्व्हिस. GPRS. काय होतं, एकदा मी जेवढं सांगतो तेवढंच पाठच करा. ओके. कुठं महत्व आहे, कुठं डिटेलमध्ये सांगायचं आहे, कुठं वरच्या सांगायचं आहे, हे मी माझ्या अनुभवाप्रमाणे मी सांगत आहे. ओके. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड सर्व्हिस. त्याच्यानंतर आहे GPRS. त्याचा फुल फॉर्म जनरल पॉकेट रेडिओ सर्व्हिस. रेडिओ सर्व्हिस, जनरल पॉकेट रेडिओ सर्व्हिस. आता प्रोग्राम कशाला म्हणायला पाहिजे? ए सेट ऑफ इन्स्ट्रक्शन रिटन इन कॉम्प्युटर लँग्वेज इज नोन एज प्रोग्राम. प्रोग्राम कशाला म्हणतात? ए सेट ऑफ इन्स्ट्रक्शन रिटन इन कॉम्प्युटर लँग्वेज. कॉम्प्युटरच्या भाषेत सूचनाची एक समूहाला आपण प्रोग्राम असे म्हणतो. ब्राउझर, ब्राउज करणे, हुडकणे. काय हुडकणे? द सॉफ्टवेअर दॅट ऍक्सेस अँड डिस्प्ले पेजेस अँड फाइल्स ऑन द वेब. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला कोणतं इन्फॉर्मेशन पाहिजे ते हुडकण्यासाठी ब्राउझरचा वापर होत असतो. ते हुडकून आपल्या समोर आणून ठेवतो. आता ओल्ट, त्याचं फुल फॉर्म विचारतात. ओल्ट व्हॉइस ओव्हर. व्ही म्हणजे व्हॉइस, ओव्हर व्हॉइस ओव्हर लॉंग टर्म इव्होल्युशन. व्हॉइस ओव्हर लॉंग टर्म इव्होल्युशन. हे पेपरला डायरेक्ट प्रश्न विचारतात. NME ICT नॅशनल मिशन फॉर एज्युकेशन. नॅशनल मिशन फॉर एज्युकेशन थ्रू ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. नॅशनल मिशन फॉर एज्युकेशन. आता मॉडेम हा शब्द 2 शब्दांनी मिसळून तयार झालेला आहे. MO मॉड्युलेटर, मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. MICR मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नायझेशन. कॅरेक्टर इंक MI कॅरेक्टर मॅग्नेटिक इंक. आता एक चेक वरती, बँकेचा जो चेक असतो त्या चेक वरती आपलं नाव आणि तिथं कॅरेक्टर दिलेले असतात, ते वाचन करणारे मशीन. कॅरेक्टर इंक मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नायझेशन. आता AC डोमेन कुठे लिहितात? AC म्हणजे .AC मीन्स .अकॅडमिक. भारत देशात जो अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स आहेत ते व्यक्त करण्यासाठी AC वापरतात. .com कमर्शियल म्हणजे प्रॉफिट मिळवण्यासाठी, प्रॉफिट बिझनेस. AC डोमेन अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया. .com डोमेन युज्ड फॉर प्रॉफिट बिझनेस. हे व्यक्तीचं नाव आहे ओन न्यूमन. या व्यक्तीने काय सांगितलंय? कॉम्प्युटर युजेस SISD टाइप ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ओन न्यूमन यांच्याप्रमाणे कॉम्प्युटर
जो इन्स्ट्रक्शन वापर करतो त्याला SISD इन्स्ट्रक्शन असे म्हणतात. इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स, क्रोम हे जे आहे त्याला ब्राउझर, वेब ब्राउझर म्हणतात. फायरफॉक्स, क्रोम. आता जंक ईमेल इज ऑल्सो नोन एज स्पॅम. स्पॅम म्हणजे जंक ईमेल्स. आता मॉडेम हे जे मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर हे कशासाठी वापरतात? इट इज अ डिव्हाइस इज रिक्वायर्ड फॉर इंटरनेट कनेक्शन. कॉम्प्युटरला इंटरनेटचा कनेक्शन मिळवण्यासाठी मोडेमचा वापर करतात, कनेक्ट करतात. थँक्यू सो मच.